गुड मॉर्निंग. सकाळी लवकर उठून आम्ही बाहेर जायला निघालोय आणि बाहेर जायचं म्हटलं की प्राव्या तर सगळ्यात जास्त एक्साइटेड असते. प्राव्या, वेअर आर यू गोइंग? हुज ऑफिस? डॅडाज ऑफिस. सकाळचे 5 वाजलेले असू दे की 6, प्राव्या उठून रेडी राहते. आम्ही आलोय 2 दिवसासाठी पुण्यात. तसं तर मुंबई पुणे 3 तासाचा प्रवास, पण आम्हाला एवढं ट्रॅफिक लागलं की 3 ते 4 तास कधी झाले कळलं नाही. दिवस तर असाच गेला, पण संध्याकाळी माझा भाऊ आम्हाला फिरायला बाहेर घेऊन गेला. तो पुण्यातच असतो आणि त्याची भाची पुण्यात आली आहे, म्हणजे तो तिला बाहेर फिरायला घेऊन जाणारच. आम्ही मस्त एन्जॉय करावं म्हणून मामीने प्राव्याला सांभाळायची ड्युटी घेतली आहे. आम्ही फर्स्ट इकडे हॉर्स बघायला गेलो. प्राव्या एवढी खुश झाली ते हॉर्स बघून की तिला तिकडून निघायची इच्छाच होत नव्हती. बाहेर आलो, त्यानंतर छान असे डक्सही बघितले. इकडे हॉर्स रायडिंगही होत. तुम्हाला हे पुण्यातले लोकेशन माहिती आहे का, कुठे आहे? माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. तिथून आम्ही एका लेकवरही गेलो. लेक खूप सुंदर होता. संध्याकाळची वेळ होती, वातावरणही खूप छान होतं. मुंबईत एवढी थंडी नाही आहे, पण पुण्यात खूप जास्त थंडी आहे. दुसऱ्या दिवशीचा ब्रेकफास्ट रूममध्येच करावा लागला, कारण प्राव्या झोपली होती. कारण कालच्या प्रवासामुळे तिची जरा चिडचिडच झाली होती, म्हणून मला तिला उठवायचं नव्हतं. आम्ही रूममध्येच ब्रेकफास्ट करून घेतला. त्यानंतर भूषण मीटिंगसाठी गेला. दुपारची वेळ होती आणि आम्हाला खूपच बोर होत होतं, म्हणून आम्ही दोघीही रेडी झालो आणि जरा खाली फिरायला बाहेर पडलो. हॉटेलच्या जवळपास फिरण्यासारखं काहीच नव्हतं आणि जे काही होतं ते खूप लांब होतं, म्हणून आम्हाला हॉटेलमध्येच फिरावं लागलं. थोड्या वेळ प्राव्याला इकडे तिकडे फिरवलं आणि त्यानंतर तिला रूमवर परत घेऊन आले. माझं एक ब्रँड शूट होतं, ते करायला घेतलं, कारण दुसरं काही करायला नव्हतं. संध्याकाळी भूषण त्याच्या मीटिंगवरून आल्यावर आम्ही डिनरसाठी बाहेर निघालो. सगळे चांगले चांगले रेस्टॉरंट हॉटेलच्या लोकेशनपासून एका तासाच्या अंतरावर होते. आम्हाला पुन्हा ट्रॅफिकमध्ये फसायचं नव्हतं, म्हणून आम्ही जवळच एका रेस्टॉरंटमध्ये डिनर केलं. डिनर झाल्यानंतर थोड्या वेळ तिथेच आम्ही वॉक केलं आणि प्राव्याला वाटतं पुणे जास्तच आवडले. तिथून तिला निघायचंच नव्हतं. हॉटेलवर परत आलो आणि असा छान दिवस संपवला. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.